नमस्कार आणि स्वागत आहे. आपण अशा जगात जगतोय जिथे आपण आपल्या फोनशी बोलतो, घरातल्या स्पीकरशी, अगदी गाडीशी सुद्धा बोलतो. हो, अगदी. आणि हे सुरुवातीला किती रोबोटिक वाटायचं आठवतंय? ते रेल्वे स्टेशनवरची घोषणा हो. अशी तुटक तुटक, गाडी क्रमांक 1. हो, अगदी तसंच. पण आता बघा, तेच तंत्रज्ञान आपल्याशी इतक्या सहजपणे बोलतं की जणू काही एखादी खरी व्यक्तीच बोलत आहे. बरोबर. तर हा प्रवास नक्कीच झाला कसा? म्हणजे एक मशीन ऐकायला आणि बोलायला कसं शिकतं? ह्याच प्रश्नांच्या मुळाशी जाण्यासाठी आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग मॉड्यूलला आपला मार्गदर्शक बनवणार आहोत. हे मॉड्यूल आहे Azure AI स्पीचवर. आणि आपण हे बघणार आहोत की मोठमोठ्या कंपन्या या तंत्रज्ञानाचा वापर कसा करतात आणि त्यात अशी काय जादू आहे जी आपल्या रोजच्या वापरातील ॲप्सपेक्षा वेगळी आहे. अगदी बरोबर. आज आपण फक्त हे काय आहे यावर नाही थांबणार, तर हे असं का आणि कसं काम करतं यावर जास्त लक्ष देणार आहोत. अच्छा. आपण 2 मुख्य संकल्पना उलगडणार आहोत. पहिली, मशीन आपलं बोलणं त्यातले बारकावे, संदर्भ कसे ओळखते, ज्याला आपण स्पीच रेकग्निशन म्हणतो. आणि दुसरी, ते केवळ शब्द न वाचता त्यात भावना आणि योग्य हेल देऊन मानवासारखं कसं बोलतं, म्हणजे स्पीच सिंथेसिस. आणि हे सगळं Azureच्या स्पीच प्लेग्राऊंडमध्ये प्रत्यक्ष कसं दिसतं याचाही अनुभव घेऊ. चला तर मग या आवाजाच्या दुनियेत जरा खोलवर जाऊया. सुरुवात स्पीच रेकग्निशन पासून करूया. आपण सगळेच व्हॉइस असिस्टंट वापरतो, पण एक प्रश्न आहे. समजा एका गोंधळाच्या खोलीत मी काहीतरी बोलले. हो. तर माझा फोन आणि Azure सारखी एखादी मोठी एंटरप्राइज ग्रेड सिस्टम यांच्या ऐकण्यात काय फरक असतो? खूप चांगला प्रश्न आहे. फरक असतो तो अचूकतेचा आणि संदर्भाचा. दोन्ही सिस्टम 2 मुख्य घटकांवर काम करतात. पहिला आहे अकॉस्टिक मॉडेल. अकॉस्टिक मॉडेल. हो, हे म्हणजे कम्प्युटरचे कान, जे तुमच्या आवाजाच्या लहरींना फोनेम्स नावाच्या ध्वनीच्या लहानात लहान घटकांमध्ये तोडतात. फोनीम्स. हो, जसं आ, ई, क, म, म्हणजे आवाजाचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणू शकतो आपण. अच्छा, म्हणजे आवाजाचे एक प्रकारे पोस्टमॉर्टमच की. पण फक्त ध्वनीचे तुकडे करून तर अर्थ लागत नाही ना? बरोबर. आणि इथेच दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा भाग येतो, तो म्हणजे लँग्वेज मॉडेल. हे आहे कम्प्युटरचा मेंदू. ओके. हे मॉडेल फक्त ध्वनी ऐकत नाही, तर व्याकरण, शब्दांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि संभाव्यता या सगळ्याचा विचार करून त्या फोनेम्सच्या तुकड्यांमधून सर्वात योग्य वाक्य तयार करतं. म्हणजे मी जर वेअर इज द कॅब असं विचारलं तर अकॉस्टिक मॉडेल फक्त ध्वनी ओळखेल, पण लँग्वेज मॉडेल ठरवेल की मी वेअर म्हणते की विअर, आणि वाक्याच्या अर्थानुसार योग्य शब्द निवडेल. बरोबर? अगदी तसंच. आणि तुम्ही जो गोंधळाच्या खोलीचा उल्लेख केलात ना, तिथेच या मॉडेल्सची खरी परीक्षा असते. एंटरप्राइज ग्रेड सिस्टीमना प्रचंड मोठ्या आणि वैविध्यपूर्ण डेटासेटवर प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यामुळे गोंधळातून तुमचा आवाज वेगळा काढणं किंवा वेगवेगळे उच्चार समजून घेणं इतकंच काय, आपण जे मराठी इंग्लिश एकत्र बोलतो मिंग्लिश. हो, ते मिंग्लिश बुजून घेणं यात त्या खूप जास्त तरबेज असतात. अच्छा, म्हणजे हे फक्त ऐकणं नाहीये, तर ऐकून त्याचा अर्थ लावणं आहे. हे खूपच क्लिष्ट आहे. हो, खरं तर. आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूबद्दल बोलूया, जी मला जास्त आकर्षक वाटते, म्हणजे मशीनचं बोलणं, स्पीच सिंथेसिस. मला अजूनही त्या जुन्या GPS मधला आवाज आठवला की हसू येतं. तो रोबोटिक आवाज. हो, तिथपासून ते आजच्या नैसर्गिक आवाजांपर्यंतचा प्रवास कसा झाला? हा प्रवास खूपच रंजक आहे. सुरुवातीच्या सिस्टीम कशा होत्या की त्या फक्त रेकॉर्ड केलेले शब्द एकत्र जोडून वाक्य तयार करायच्या, त्यामुळे ते खूप तुटक वाटायचं. बरोबर. पण खरा बदल घडवला तो न्यूरल व्हॉइसेसने. हे AI वर आधारित आवाज आहेत आणि ते फक्त मजकूर वाचत नाहीत, तर त्यातील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे नक्की काय करतात ते? समजा वाक्यात प्रश्नचिन्ह असेल तर आवाजाचा टोन प्रश्नासारखा वर जाईल. उद्गारवाचक चिन्ह असेल तर आवाजात एक उत्साह जाणवेल. अच्छा. कोणत्या शब्दावर जोर द्यायचा, कुठे थोडं थांबायचं, हे सगळं AI ठरवतं. यालाच इंटोनेशन किंवा आपण हेल म्हणतो ते म्हणतात. आणि हेच त्या रोबोटिक आवाजाला मानवी स्पर्शात बदलवतं. आणि या प्रक्रियेची पहिली पायरी ही मजेशीर आहे. AIला आधी वाक्य लहान तुकड्यांमध्ये तोडावं लागतं. म्हणजे शब्द आणि विरामचिन्हे वेगळी करावी लागतात. याला टोकनायझेशन म्हणतात. टोकनायझेशन. हो. आणि जर हेच चुकलं ना तर पुढचं सगळं चुकतं.
हे तर एखाद्या कलाकारासारखं झाला, जो स्क्रिप्टमधले शब्द नाही तर त्यामागची भावना सादर करतो. या मॉड्यूलमध्ये कस्टम व्हॉइस नावाच्या एका गोष्टीचा उल्लेख आहे. हे काय प्रकरण आहे? कस्टम व्हॉइस ही याची सगळ्यात शक्तिशाली क्षमता म्हणता येईल. हो का? हो. याचा अर्थ एखादी कंपनी किंवा ब्रँड स्वतःचा एक विशिष्ट AI आवाज तयार करू शकते, जो फक्त त्यांचा असेल. विचार करा, भविष्यात एखाद्या ब्रँडची ओळख फक्त त्याचा लोगो किंवा जिंगल नसेल, तर त्याचा आवाजही असेल. अगदी. म्हणजे एका ब्रँडचा आवाज त्याच्या ॲपमध्ये, जाहिरातीत, कस्टमर केअरमध्ये सगळीकडे एकसारखा असू शकतो. पण असा आवाज तयार करणं किती अवघड असतं. म्हणजे मी माझे काही तासाभराचे रेकॉर्डिंग देऊन माझा स्वतःचा AI आवाज बनवू शकते का? संकल्पना तीच आहे, पण प्रक्रिया थोडी किचकट आहे. यासाठी खूप उच्च गुणवत्तेचे म्हणजे स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेले हजारो वाक्य लागतात. हजारो? हो, जेणेकरून AIला तुमच्या आवाजाचे सर्व बारकावे, टोन आणि हेल शिकता येतील. पण एकदा का ते तयार झालं की मग तुम्ही त्या आवाजात काहीही बोलून घेऊ शकता. वाव! म्हणजे या मूलभूत संकल्पना ऐकणं आणि बोलणं आता खूपच प्रगत झाल्या आहेत. तर Azure या सगळ्या क्षमता एकत्र कशा आणतं? त्यांच्या टूलकिटमध्ये काय काय आहे? Azureने या सगळ्या सेवा Azure AI स्पीच या एकाच छताखाली आणल्या आहेत. ओके. याचे मुख्यत्वे 3 भाग आहेत. पहिला, स्पीच टू टेक्स्ट. ओके. हे आपलं बोलणं टेक्स्टमध्ये रूपांतरित करतं. यात पण 2 प्रकार आहेत. हो. एक आहे रिअल टाईम, जे लाईव्ह मीटिंग किंवा बातम्यांचं त्याच क्षणी टेक्स्टमध्ये रूपांतरित करण्यासाठी वापरलं जातं. आणि दुसरा प्रकार? दुसरा आहे बॅच प्रोसेसिंग. समजा तुमच्याकडे दिवसभरातील कस्टमर केअर कॉल्सच्या हजारो ऑडिओ फाईल्स आहेत. आणि तुम्हाला त्यांचं विश्लेषण करायचंय. तुम्ही त्या सगळ्या फाईल सिस्टमला देता आणि ती आरामात त्यावर प्रक्रिया करून तुम्हाला टेक्स्ट देते. याला बेस्ट एफर्ट म्हणतात. बेस्ट एफर्ट? हो, कारण सिस्टम लगेच काम सुरू करेल याची हमी नसते. ती तिच्या उपलब्धतेनुसार काम करते. हे तातडीच्या कामांसाठी नाही, तर बॅकग्राऊंडमधल्या मोठ्या कामांसाठी आहे. समजला. म्हणजे लाईव्ह कॉमेंट्री विरुद्ध मॅच संपल्यावरचं विश्लेषण, तसा काहीसा फरक आहे हा. अगदी बरोबर. दुसरा भाग तर नक्कीच टेक्स्ट टू स्पीच असणार. बरोबर. आणि इथेच ते न्यूरल व्हॉइसेस आणि कस्टम व्हॉइस कामी येतात. Azureकडे 100पेक्षा जास्त भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुरुष आणि स्त्री आवाज उपलब्ध आहेत. खरंच? हो. तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनच्या गरजेनुसार आवाज निवडू शकता. म्हणजे लहान मुलांच्या गोष्टीच्या ॲपसाठी एखादा खेळकर आवाज. आणि बातम्यांच्या ॲपसाठी गंभीर आणि स्पष्ट आवाज. अगदी. आणि तिसरा भाग जो या दोन्हीचं मिश्रण असावा. अगदी बरोबर. स्पीच ट्रान्सलेशन हे तर जणू सायन्स फिक्शन चित्रपटांमधलं युनिव्हर्सल ट्रान्सलेटर आहे. वाव! ही सेवा एका भाषेतलं बोलणं रिअल टाईममध्ये ऐकते, त्याला टेक्स्टमध्ये बदलते, त्या टेक्स्टचं दुसऱ्या भाषेत भाषांतर करते आणि मग ते भाषांतरित टेक्स्ट तुम्हाला हव्या त्या आवाजात बोलूनही ऐकवते. हे तर भारी आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये किंवा प्रवासात हे खूप उपयोगी पडू शकतं. नक्कीच. हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय. पण हे सगळं म्हणजे कागदावर आहे. ज्याला कोडिंगमधलं काहीही येत नाही, अशा व्यक्तीला याचा अनुभव घेता येतो का? तुम्ही सुरुवातीला स्पीच प्लेग्राऊंडबद्दल बोलला होतात. हो, आणि तोच या मॉड्यूलचा सगळ्यात मजेशीर भाग आहे. Azureने एक स्पीच प्लेग्राऊंड तयार केलं आहे, जे Azure AI फाउंड्री पोर्टलमध्ये मिळतं. ओके. ही एक वेब आधारित जागा आहे, जिथे तुम्ही एकही ओळ कोड न लिहिता या सगळ्या सेवा वापरून पाहू शकता. हे म्हणजे कार खरेदी करण्यापूर्वी टेस्ट ड्राईव्ह घेण्यासारखं आहे. तर मग या टेस्ट ड्राईव्हमध्ये सगळ्यात सरप्रायझिंग किंवा वा म्हणायला लावणारा क्षण कोणता असतो? माझ्या मते तो क्षण रिअल टाईम स्पीच टू टेक्स्ट वापरताना येतो. अच्छा. हो. या मॉड्यूलच्या प्रयोगात एक ऑडिओ फाईल व्हॉट AI कॅन डू .mp4 वापरायला सांगितली आहे. जेव्हा तुम्ही ती फाईल अपलोड करता आणि ऑडिओ सुरू होतो, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवर शब्द अक्षरशः टाईप होताना दिसतात. खरंच? हो. ते इतकं वेगवान आणि अचूक असतं की जणू काही AIचा विचार करण्याचा वेगच तुम्ही बघत आहात. तो एक आहा क्षण असतो. म्हणजे जी अमूर्त वाटणारी संकल्पना आहे ती एकदम मूर्त स्वरूपात दिसते. आणि टेक्स्ट टू स्पीचबद्दल काय? तिथे काय अनुभव मिळतो? तिथे तर तुम्हाला व्हॉइस गॅलरी नावाचा एक खजिनाच मिळतो. त्यात वेगवेगळे आवाज आहेत. तुम्ही कोणताही मजकूर, उदाहरणार्थ द रेन इन स्पेन स्टेज मेनली इन द प्लेन, असं काहीतरी टाईप करा. आवा नावाचा एक आवाज निवडा आणि प्ले बटन दाबा. तुम्हाला एक अतिशय नैसर्गिक, मानवी वाटणारा आवाज ऐकू येईल. मग तोच मजकूर दुसऱ्या आवाजात ऐका.
प्रत्येक आवाजाची स्वतःची एक शैली आहे, एक व्यक्तिमत्व आहे हे जाणवेल. अच्छा. काही आवाज गंभीर आहेत, काही उत्साही. हे खेळण्यासारखं आहे, पण त्यातून तुम्हाला या तंत्रज्ञानाची ताकद किती आहे हे समजतं. म्हणजे कोडिंगच्या त्रासाशिवाय थेट तंत्रज्ञानाचा अनुभव हे नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच उत्तम आहे. आणि या मॉड्यूलच्या शेवटी क्लीनअपबद्दल एक महत्त्वाची सूचना दिली आहे. अनेकदा लोक अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. आणि ते खूप धोकादायक ठरू शकतं. ही एक व्यावसायिक सेवा आहे आणि ती वापरण्याचं शुल्क लागतंय. बरोबर. आपण जेव्हा प्लेग्राऊंडसाठी प्रोजेक्ट तयार करतो तेव्हा Azure आपल्या अकाउंटमध्ये एक रिसोर्स ग्रुप तयार करतं. हे म्हणजे आपण प्रयोगासाठी एक लॅब भाड्याने घेण्यासारखं आहे. समजलं. आपलं काम संपल्यावर ती लॅब रिकामी करून कुलूप लावणं गरजेचं आहे. म्हणजेच तो रिसोर्स ग्रुप डिलीट करणं आवश्यक आहे. नाहीतर न वापरताही बिल येत राहील. अगदी बरोबर. मजा करा, पण जबाबदारीने. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. नक्कीच. तर आज आपण आवाजाच्या तंत्रज्ञानाचा एक मोठा पट उलगडला. आवाजाचे मूळ घटक म्हणजे फोनिम्सपासून ते AI कसं वाक्याचा अर्थ लावून बोलते, इथपर्यंतचा प्रवास आपण पाहिला. आणि हे सगळं Azureच्या प्लेग्राऊंडमध्ये प्रत्यक्ष अनुभवता येतं, हेही समजलं. आता हे तंत्रज्ञान पूर्वी इतकं गूढ वाटत नाहीये. आणि तेच उद्दिष्ट होतं. कोणतीही क्लिष्ट वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात किती सोपी आणि वापरण्यायोग्य असू शकते हेच यातून दिसतं. आणि प्लेग्राऊंडसारख्या साधनांमुळे आता फक्त डेव्हलपर्सच नाही तर कोणीही या तंत्रज्ञानाची ताकद अनुभवू शकतं. बरोबर. आणि यामुळे नवनवीन कल्पनांना चालना मिळते. श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. आपण कस्टम व्हॉईसबद्दल बोललो. कल्पना करा की भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी सोपं झालं. समजा आपण आपल्या प्रियजनांचा, जसं की आजी-आजोबांचा आवाज रेकॉर्ड करून त्यांचा एक डिजिटल व्हॉईस तयार करू शकलो. इंटरेस्टिंग आहे. आणि मग त्यांच्याच आवाजात AI आपल्याला त्यांच्या गोष्टी किंवा आठवणी सांगेल. या तंत्रज्ञानामुळे आपलं मशीनसोबतचं नातं किती बदलेल. ते फक्त एक साधन न राहता आपल्या भावनांचा एक भाग बनेल का, यावर नक्की विचार करा.